पुढची मला जर 40 वर्ष 50 वर्ष द्राक्ष शेती करायची आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींचा मला खरंच अभ्यास करून माझ्या एक्झिस्टिंग द्राक्ष व्हरायटीज आहेत त्या किती तग धरू शकतील. कारण की याचं जर बघितलं तर एक 10-15 वर्षाची लाईफ स्पॅन कुठल्याही द्राक्ष बागेची पकडली, ॲव्हरेज प्रोडक्टिव्हिटी बघितली, तर अशा पद्धतीचे जर नुकसान झाले, म्हणजे माल रेडी आहे, पाऊस आला, क्रॅक झाला, 100% नुकसान झालं, किंवा पाऊस पडला, बाग आलीच नाही, फेल गेली, मग असे जर 3-4 वर्ष गेले तुमच्या पूर्ण सीझन मधले, तर तो मोठा लॉस होतो. आणि पर्यायाने जे काही नवीन संशोधन आले ज्याच्यामध्ये त्या व्हरायट्यांचं पोटेन्शियलच इतकं जास्त आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त फ्रुटफुलनेस आहे, म्हणजे इथं कुठल्याही पद्धतीचा इम्पॅक्ट आला नाही प्रोडक्टिव्हिटी, हे आपण यावर्षी अनुभवलं. तर असे सगळे पर्याय हाताळणं, किंवा काही त्याच्यात आपण म्हणतो की काही व्हरायट्यांमध्ये अगदी एक 50-50-100 मिलीमीटरचा पाऊस सहन करण्या इतकी पण क्षमता आहे, की जेवढा पाऊस होऊनही ते मार्केटेबल कंडिशन मध्ये असतात, ज्याला की रेन टॉलरन्स म्हणू शकतो, रेन रेजिस्टन्स म्हणू शकतो. पण अगदीच काही वॉटरप्रूफ नाही, पण मग ऍटलिस्ट त्यांनी 2 पाऊस 4 पाऊस सहन करून तरी मार्केटेबल असणं, हे असे पण कॅरेक्टर्स काही व्हरायट्यांमध्ये आढळून आलेत. आणि ते फ्युचर असतील म्हणजे द्राक्ष शेतीचा किंवा कुठल्याही एक चांगल्या पर्यायी शेतीचा.